गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया म्हणजे आपला हा साधना सेवा सत्संगाचा मार्ग. त्रिगुणात्मक शक्ती आपले आराध्य श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मा विष्णू महेश, सत्व रज तम आणि इडा पिंगला आणि सुषुम्ना याचं एकत्रीकरण, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती याचा अपूर्व संगम म्हणजे आपली ही ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया. कुणालाही बळजबरी नाही, पण यारे यारे लहान थोर देतो मोलाविन साऱ्या वस्तू. जो येईल आणि जो करेल, जो या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालेल, त्याच्या आयुष्यात त्याला जे हवं ते सगळं प्राप्त होण्याची गॅरंटी म्हणजे आपला हा चैतन्याचा मार्ग. हा गुरु परंपरेतून प्राप्त झालेला मार्ग आपल्याला जे हवं ते सगळं आपल्याला प्राप्त करून देतो. तुम्ही व्हिज्युअलाइज करा, जे तुम्ही व्हिज्युअलाइज कराल तेच मटेरियलाइज होईल. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. फक्त पाहिजे ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी, नीती आणि धर्म, सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची तितिक्षा. हीच आपली साधना. पहिले आपण निश्चय केला पाहिजे की प्राण गेला तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत मी या चैतन्याच्या मार्गावर चालेल. नीतीने, धर्माने स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे स्वतःचा स्वतःशीच. कोणी माझ्यासोबत असेल तर खूप छान, कोणी नसेल तर त्यांच्या शिवाय. ही आपली मनाची धारणा असायला पाहिजे. प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक, आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक तुमचा श्वास ऑक्सिजनेटेड करून टाकतात, ऑक्सिजनने, प्राणवायूने भारून टाकतात. प्राण म्हणजे मारुत, मारुत म्हणजे हनुमंत, आणि प्रत्यक्ष हनुमंताचा आविर्भाव तुमच्या जीवनात होतो. मग दुःख, कष्ट आणि अडचणी तुमच्या आयुष्यातून हद्दपार होऊन जातात. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. जर कोणी ईर्षेने, द्वेषाने किंवा अहंकाराने तुमच्यावर दगड आणि काटे जरी टाकले तरी त्याचे फुलं करून टाकण्याची ताकद या साधनेमध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ही साधना केली पाहिजे. प्रत्येकाने ही साधना केली पाहिजे. म्हणजे माझ्या सद्गुरूंचं जे लक्ष आहे, आत्मोन्नतीकडून विश्वशांती, हे विश्वशांतीचं टार्गेट आणि त्या सत्ययुगाची स्थापना. लक्ष छोट नाही, लक्ष छोट नाही. युग परिवर्तित होत राहतात, युग परिवर्तित होत राहतात. कलियुग, धर्मयुग, सत्ययुग, आणि आपण या कलियुगात सत्ययुगाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत आहोत. अनेक लोक म्हणतील की नाही, हे आपल्याकडनं शक्य नाही. एक वेळेस मी एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान बनून जाईल, पण विश्व शांती कदापि शक्य नाही. कारण युक्रेन, रशिया, गाझा, पॅलेस्टाईन, भारत, पाकिस्तान, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याच्याने कसे सॉल्व्ह होणार आहेत? तुम्हाला सांगतो, हे सत्ययुग आपल्या अंतःकरणात प्रगट होतं. हे सत्ययुग आपल्या अंतःकरणात प्रगट होतं. आणि हे सत्ययुग चारही युगांमध्ये असतं. म्हणजे जेव्हा सत्ययुग होतं तेव्हाही अंतःकरणात सत्ययुग होता, पण रामायणातही तो धोबी होता, ज्या धोब्याने राम आणि सीतेच्या, म्हणजे सीता ज्यावेळेस रावणाच्या लंकेत होती त्यावेळेस ती अपवित्र झाली, हा आरोप ठेवला. म्हणजे सत्ययुगात सुद्धा त्या धोब्याच्या अंतःकरणात कलियुग होता. विषय नीट समजून घेतला पाहिजे. विषय नीट समजून घेतला पाहिजे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे कलियुग. कलियुगात सुद्धा जसं सत्ययुगात एका धोब्याच्या अंतःकरणात कलियुग होता, अगदी तसंच आजच्या या कलियुगात एखाद्याच्या अंतःकरणात सत्ययुग असू शकतं. आणि ते निर्माण करण्याची साधना म्हणजेच आपली ही ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया. असंच एक युग होतं, असंच एक युग होतं जेव्हा राजा विक्रमादित्य या पृथ्वी तलावर राज्य करत होता. वेताळ पंचविसी तुम्ही कथा ऐकल्या असतील.
किंवा सिंहासन 32 आणि त्याच्यात तो वेताळ त्या विक्रमादित्याच्या खांद्यावर बसायचा, त्याला एक स्टोरी सांगायचा. तो हा काळ होता. अनेक राजे, पण विक्रमादित्य सत्य, अहिंसा, नीती आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करून त्याचं राज्य उज्जैनला होतं. उज्जैनचा तो अधिपती होता आणि या सर्व भारतवर्ष 7ही खंड त्याच्या अधिपत्याखाली होते. आणि तो काळ म्हणजे आत्ता जो आहे, आपण 2025 मध्ये जगतोय, साधारण 3 ते 4 हजार वर्षापूर्वीचा तो काळ होता. आणि त्या काळात जे आज आपल्याला ते शक्यच वाटत नाही, काय की म्हणजे वेताळ असेल आणि त्या अप्सरा असतील आणि त्या यक्षिणी असतील आणि त्या बोलत असतील, असं कुठे असतं का? मग आपल्याला ह्या सगळ्या स्टोऱ्या काय वाटतात? फिक्शस वाटतात. फिक्शस म्हणजे या अशा काहीतरी कपोल कल्पित मनातून निर्माण झालेल्या वाटतात. नाही, पण तेही एक युग होतं. जसा रामायणाचा काळ होता, जसा महाभारताचा काळ होता, जसा नंतर येशू ख्रिस्ताचा काळ होता, नंतर आपलं हे जसं जसं हे सायन्स डेव्हलप होत गेलं, आर्किमिडीज आला, एडिसन आला, एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावला, विजेच्या आगगाडीचा शोध लागला, जेम्स वॉटने वाफेच्या शक्तीवर चालणारा इंजिन बनवलं. म्हणजे हे जे सायन्स डेव्हलप होत गेलं, हा जसा वेगवेगळा काळ होता. आणि आता आपण इंटरनेटच्या युगात जगत आहोत. इंटरनेट जर 30 वर्षापूर्वी आपल्याला इंटरनेट आणि आपल्या हातात सगळं काही बघता येईल अशी जर इच्छा किंवा अशी जर कल्पना केली असती तर ते अशक्य होतं. 150-200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या काळात कोणीतरी दिल्लीला विमानाने जाईल असं जर शिवाजी महाराजांना सांगितलं असतं तर शिवाजी महाराजांनाही कदाचित खरं पटलं नसतं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की त्या काळानुरूप या गोष्टी घडत असतात. आणि हा महाकाळ आहे, उज्जैनचा राजा. महाकाळ, काळोखाही काळ, महाकाळ, यालाच आपण महादेव असं म्हणतो. आणि हा तो काळ होता विक्रमादित्य राजा जेव्हा या भूतलावर राज्य करत होता. एका गरीब कुटुंबात, एका छोट्याशा गावात एक कुटुंब राहत होतं. त्यांना 2 मुली होत्या. ब्राह्मण कुटुंब होतं. घरातलं वातावरण शुद्ध, सात्विक आणि आध्यात्मिक होतं. आणि मोठी मुलगी कमला आणि छोटी मुलगी गायत्री. दोघांच्या वयात 5 वर्षाचं अंतर होतं. आणि काहीतरी साथी यायच्या त्या काळात. साथ आली, पटकीची साथ आली आणि त्याच्यात त्या दोघही मुलींचे आई आणि वडील दोघही मरण पावले. आता फक्त ती मोठी कमला आणि छोटी गायत्री या 2च मुली घरात. गावातलेही लोक, जवळजवळ 25% जनसंख्या त्या आजारात मरून गेली. ह्या 2 मुली, मोठ्या मुलीचं वय 10 आणि छोटीचं 5, अशी त्यांची अवस्था. त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती बघून अख्ख्या गावाला दया यायची की अरे अरे अरे, या मुलींचा आता अनाथ झाल्या बिचाऱ्या, यांचं काय होणार, कसं होणार. मोठी मुलगी थोडीशी समजदार होती, कमला, आणि तिला वाटायचं आता आपण काय करावं, कोण आपल्याला खाऊ पिऊ घालेल. पण गाव चांगलं होतं. त्या काळात एक गाव म्हणजे कुटुंबासारखं राहायचं. पण तरीही त्यांच्या त्या छोट्याशा झोपडीत हे दोघं राहत होते. कुठेतरी धुणं भांडी करावी, कुठेतरी काहीतरी थोडीफार आई वडिलांनी जी शेती पेरले काहीतरी शेतात पेरावं, तेच उगवलेलं कसं तरी खावं. 10 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाची मुलगी, दोघं मुलीच. कसं त्यांचं जीवन असेल तुम्ही कल्पना करू शकतात. बाकी नातं गोतं कोणीच नाही, फक्त गावकरी. कारण नाते गोते जेही काही होते ते सगळे पटकीमध्ये देहावसान झालेलं होतं. आणि असं हे जीवन कंठत होते. आता 5 वर्ष झालेत. गावकऱ्यांना फक्त या दोघं मुलींची सहानुभूती होती. जेवढं जमेल तेवढे ते त्यांना मदत करत होते. पण या दोघही मुली जगण्यासाठी धडपडत होत्या, प्रयत्न करत होत्या. मोठ्या मुलीचं वय झालं 15, छोट्या मुलीचं वय होतं 10. आणि अशा परिस्थितीत त्या गावात एक साधूंचा जत्था आला. मोठी मुलगी कमला जरा वैराग्यशील होती.
तिच्या मनात वैराग्य होतं आणि तिला असं वाटत होतं की काय करायचं हे जीवन, काय करायचं हे जीवन. मी तर असं वाटतं की साधू जीवन जगण्यातच सार्थकता आहे. आपण मस्त देवदेव करावं आणि आणि स्वतःच हे जीवन भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकावं. तिने ही गोष्ट तिच्या 10 वर्षाच्या लहान बहिणीला गायत्रीला बोलून दाखवली. गायत्री ओक्साबोक्षी रडायला लागली. अगं ताई, असं काय बोलतेस तू? तू जर गेली तर माझ्या जीवनात तर दुसरं कोणीच नाहीये, मी कसं जगू, मी काय करू? पण कमलाचा निर्णय ठाम होता. तिला ते साधूचं जीवन आकर्षित करत होतं आणि त्यावेळेस साधूंना मान होता. मस्त मस्त ज्ञानदानाचं कार्य करावं. जिथं ज्या गावात जातील त्या गावात त्यांना रिस्पेक्ट मिळायचा, मंदिरात राहायची सोय होऊन जायची आणि खायला प्यायला लोक आणून द्यायचे. मान सन्मान सगळंच होतं आणि ते बघून कमलाला वाटलं की आपण साधू जीवन स्वीकारलं पाहिजे. माझे आई वडील गेल्यानंतर आम्ही दोघं जसे जगतोय तसं गायत्री पण जगेलच तिच्या परीने, जगेलच तिच्या परीने. आणि तिचा निर्णय पक्का होता. रात्री तिने निर्णय पक्का केला आणि तिने साधू जीवन जगण्यासाठी त्या साधूंच्या बरोबर रातोरात निघून गेली. गायत्रीला खूप वाईट वाटलं. गायत्री ओक्साबोक्षी रडली. पण पण काळ हे सर्वांवर औषध असतं. जीवन हे प्रत्येकाला जगावंच लागतं. येथे प्रत्येकाने जगायचं असतं आपापल्या परीने. कारण वैशाखातही तो गारवा देतो, वैशाखातही तो गारवा देतो वळवाच्या सरीने. तसं ती गायत्री जगत होती. गावकऱ्यांना तिची दया येत होती आणि सगळीकडे गावात त्या मोठ्या मुलीची छी छी थू थू झाली, नाचक्की झाली की साधूंबरोबर पळून गेली, साधूंबरोबर पळून गेली. 15 वर्षाची होती, साधूंबरोबर पळून गेली. ती जरी खरी देवाकरच्या भक्ती करता गेलेली होती, पण गावात मात्र तिच्या नावाला बट्टा लागून गेला. आणि त्या गोष्टीचं वाईट गायत्रीला पण वाटत होतं. गायत्री साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने चालत होती. तिची दया आली, गावकऱ्यांना तिची दया आली आणि गावकऱ्यांनी मोठ्या पंचांनी ठरवलं की अरे ही मोठी मुलगी तर पळून गेली, या छोट्या मुलीचं पण काहीतरी बरं वाईट व्हायच्या आधी हिचे आपण हात पिवळे करून टाकू. गावकऱ्यांनीच मनावर घेतलं. तिच्यासाठी एक चांगला उपवर नवरा शोधण्यात आला. तिनेही नाही म्हटलं नाही आणि तिचं लग्न लावून टाकलं वयाच्या 15व्या वर्षी. तिचं वय 15 आणि कमलाचं वय 20. कमला गेली साधू जीवन जगायला, 5 वर्ष होऊन गेलेत आणि आता हिचं लग्न लागल्यानंतर दुसऱ्या गावातला तो चांगला राजकुमार होता. चांगला, गावकऱ्यांनी पण इमानदारीने काम केलं तिच्याकरता, अगदी इमानदारीने काम केलं आणि चांगला उपवर नवरा शोधला. जमीनदार होता, प्रॉपर्टी होती, गावात चांगली मोठी बिल्डिंग होती आणि सगळं आनंद चालू झाला. पुढचे 5 वर्ष निघून गेलेत. आता मोठ्या मुलीचं वय होतं 25, कमलाचं, आणि छोटीचं वय होतं 20. ती छोटी तिच्या संसारात सुखी होती. साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर अतिशय निष्ठेने आणि इमानदारीने पती सेवेमध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये ती रममाण होती. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. एक दिवस ती अशीच विहिरीवर पाणी आणायला गेली आणि विहिरीवरून रहाटाने पाणी ओढण्याची त्यावेळेस ओढून पाणी काढण्याची पद्धत होती. एक साधू तिकडून आला आणि तो साधू खूप तहानलेला होता. त्या साधूने त्या गायत्रीकडे पाण्याची मागणी केली. मला पाणी पाजतेस का? आता हिने घाईघाईत त्यांच्याकडे बघितलं. थांबा, मला पाणी काढू द्या. तिने त्यांना थांबा म्हणायला सांगितलं. तिने तिचे पाणी बादली वर आली. त्या बादलीने तिने पहिले तिची कळशी भरून घेतली आणि कळशी भरल्याबरोबर तिने ती कळशी कडेवर घेतली आणि तरा चालायला सुरुवात केली. साधू म्हटले, अरे साधूला हे अपेक्षित नव्हतं, हे काय वागणं झालं, मला पाणी पाजायला काय अडचण आहे, असं त्याने विचारल्याबरोबर ती गायत्री म्हटली, बाबा इथं माझं लोटा नाही, तुम्ही माझ्या जवळच माझं घर आहे, तिथं घरी या, मी तुम्हाला घरी पाणी पाजते. साधूला वाटलं ठीक आहे, पाणी ओढून काढण्यापेक्षा हिच्या घरी जाऊ, पाणी पण पिऊ, काही खायला मिळेल तर बरंच होईल. असं म्हणून तो साधू तिच्या घरापर्यंत चालत गेला. एक 500-700 मीटर अंतरावर घर होतं. तिथं गेल्याबरोबर हिने पटकन ती घागर ठेवली, एक लोटा पाणी आणलं, बाहेर तुळशीजवळ गेली आणि तुळशीच्या सेंटरला पाणी नाही टाकलं, त्या तुळशीच्या आजूबाजूला पाणी टाकलं.
साधूला आश्चर्य वाटलं. साधूला आश्चर्य वाटलं. तुळशीच्या सेंटरला पाणी नाही टाकलं, हिने त्याच्या आजूबाजूला पाणी टाकलं आणि मला अजूनही पाणी देत नाहीये. त्यांनी परत तिला विचारणा केली, अगं मला पाणी देतेस ना? तिने पटकन तो लोटा परत साफ केला आणि शुद्ध थंडगार पाणी भरून त्या साधूला पाणी आणून दिलं. साधूने ते पाणी हातात घेतलं, पण पाणी प्यायच्या आधी त्याने तिला प्रश्न विचारला, मला अजूनही कळत नाही की तू मला तिथं पण पाणी पाजू शकत होती विहिरीवर, मला तिथं पाणी पाजलं नाही, तू इथं घेऊन आली आणि इथं पहिल्यांदा तू मला पाणी पाजायच्या ऐवजी तुळशीला तिच्या मुळाशी पाणी न टाकता तिच्या आजूबाजूला पाणी टाकलं, आजूबाजूला पाणी टाकलं आणि मग मला पाणी आणून दिलं. याचं रहस्य काय? जेव्हा त्या साधूने हा तिला प्रश्न विचारला तेव्हा ती म्हटली, बाबा त्याचं रहस्य मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवणार नाही. नाही नाही म्हणे, तू सांग. सांगितलं, माझी मोठी बहीण आहे म्हणे, तिला साधू जीवनाचं आकर्षण होतं, ती साधू जीवनात निघून गेली, पण मला माझ्या ध्यानात दिसलं की त्या साधू ज्या ठिकाणी ती राहते त्या झोपड्यांना आग लागलेली आहे, साधू जळतायत आणि म्हणून मी घाईघाईत आली आणि तुळशीच्या आजूबाजूला पाणी टाकलं, आग विझून गेली. साधूला चमत्कार वाटला. असं कुठे असतं होय? माझा विश्वास नाही. एवढी साधना तर माझी पण नाही, एवढी साधना तर माझी पण नाही की एवढी दिव्य दृष्टी मला नाही की माझी मोठी बहीण कुठे आहे आणि काय तिच्यावर संकट ओढावलेलं आहे हे तर मला पण कळत नाही. तुला कसं कळू शकतं? सांग बरं ती कुठे राहते. तिने पत्ता दिला, जाऊन तुम्ही कन्फर्म करा म्हणे. साधूच होता आणि क्युरिओसिटी पण होती, जिज्ञासा पण होती. साधू निघाला आणि जो पत्ता दिलेला होता त्या पत्त्यावरती जाऊन पोहोचले. तर खरंच खरंच ती कमला त्याला सापडली आणि बाकीचे बरेच साधू जळून गेलेले होते. त्यांची जिथं कुंभमेळ्यासारखा मेळा लागलेला होता आणि जसे कुंभमेळ्यात आगी लागतात तशी तिथं आग लागलेली होती, पण कमलाची झोपडी मात्र शाबूत होती. कमला मात्र आगीत जळली नाही. तो साधू कमलाला भेटला आणि कमलाला म्हटला, वा 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 छान, खरंच ग्रेटेस्ट म्हणत. कसं काय ही तुझी सगळ्या साधूंच्या झोपड्या जळून गेल्यात, बऱ्याचशा साधूंचं नुकसान झालं, तुझं मात्र झोपडं शाबूत राहिलं, हे कसं काय झालं? हीच तर माझ्या भक्तीची ताकद आहे म्हणे. माझ्या भक्तीमुळे माझी झोपडी शिल्लक राहिली, साधू मात्र जळून गेलेत. कमला म्हटली, अहंकार. साधू हसायला लागला, का असतात बाबा? माझ्या भक्तीवर तुमचा विश्वास नाही? अगं तुझ्या भक्तीमुळे नाही म्हणे, तुझ्या लहान बहिणीने त्या तुळशीच्या आजूबाजूला जेव्हा पाणी टाकलं त्या पाण्याने तुझी झोपडी वाचली आहेस, त्या तुळशी वाचली आहेस. हा माझी बहीण आणि एवढी ग्रेट झाली म्हणे अध्यात्मामध्ये, ती एवढी पुढे गेली, ती पण साधू झाली का म्हणे? नाही, ती साधू नाही झाली, ती गृहस्थ जीवन जगते आणि अतिशय सुखी समृद्ध जीवन जगते. तीन मजल्यांची बिल्डिंग आहे म्हणे तिच्या गावात. हिलाही क्युरिओसिटी निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली. बघा, साधू जीवन जगते, आध्यात्मिक जीवन जगते, वैराग्य जीवन जगते, पण तरीही बहिणीबद्दल छोटीशी असूया निर्माण झाली की माझी बहीण एवढी तपस्विनी झाली की माझ्या झोपडीला तिने तिथून विझवून टाकली, माझ्या झोपडीच्या आत. हे कसं शक्य आहे? आणि तिची एवढी साधना झाली असेल आणि ती संसारात रममाण असेल तर हो, मला तिला भेटलंच पाहिजे. ही गेली, तिच्या गावाला गेली, जिच्या गावाला तिला दिलेलं होतं आणि साधूने तिचा पत्ता दिला. साधूने त्या गावाचा रस्ता मार्ग सगळा दाखवला. साधू त्याच्या कार्यासाठी पुढे 4 धाम यात्रेसाठी तो निघून गेला. ही तिच्या बहिणीकडे गेली. बहिणीने आता मोठ्या बहिणीचं वय आहे 25, छोट्या बहिणीचं वय आहे 20. दोघांनी एकमेकांना ओळखून घेतलं जेव्हा समोरासमोर आल्यात तर. पण छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीला सांगितलं, ताई थांब, माझा उंबरठा ओलांडून आत येऊ नकोस, माझा उंबरठा ओलांडून आत येऊ नकोस. तिला आश्चर्य वाटलं. मला वाटलं इतक्या वर्षांनी माझी लहान बहीण मला भेटते, मला कडकडून मिठी मारेल, पण तिचं वागणं वेगळंच होतं. तिने सांगितलं की माझी हे दुसरे अमुक ठिकाणे माझं क्वार्टर आहे, म्हणजे एक तिथं माझे काही सेकंड होम आहे, त्या तिथं तू जा, तिथं मी तुला भेटायला येते, पण माझ्या या घरात तू एंट्री करू नकोस, असं या छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीला सांगितलं. मोठ्या बहिणीला हिचं वागणं आश्चर्यकारक वाटलं, पण ही पण आध्यात्मिक आहे,
ही पण साधनेच्या मार्गातली आहे, तिच्या सांगण्यामागे काहीतरी हेतू असेल असं म्हणून तिने सांगितल्याप्रमाणे तिकडे गेली आणि तिथं थांबली असताना दुसऱ्या दिवशी ही छोटी बहीण अतिशय व्यवस्थित सगळं साग्र संगीत घेऊन गेली, आदर सत्कार केला आणि तिला कडकडून मिठी पण मारली. सगळं जे काही करायचं होतं बहिणीने जे करायला पाहिजे ते सगळं तिचं केलं. तिला साडी चोळी दिली, तिचा सत्कार केला. आता मोठ्या बहिणीला आश्चर्य वाटलं की तू मला तुझ्या घरात का, तिथं का नाही येऊ दिलं, इकडे का बाहेर घेतलं? अगं बाई, तुझं ऑलरेडी नाव खराब झालेलं आहे, तुझं नाव ऑलरेडी खराब झालेलं आहे. तू साधूंबरोबर पळून गेलेली आहेस आणि ते लांछन माझ्या घराला लागू नये म्हणून मी तुला माझ्या या घराच्या आणि गावाच्या बाहेर तुला थांबायला सांगितलं. ठीक आहे, गावातले लोक तुझ्याविषयी असं असं बोलतात आणि ते मला चिटकू नये, तो दोष आरोप मला लागू नये म्हणून मी हे केलं. अगं तू तर खूपच धर्मनिष्ठ आणि महान झालेली आहेस आणि खरंय का की तू माझी झोपडी विजवली? तुझं किती छान ग, मस्त हे तुझ्या गळ्यातलं छान सोनं नाणं दागिने आणि अगदी राजलक्ष्मी सारखी दिसतेस तू. तुझं लग्न वगैरे झालं, तू खूपच सुंदर आणि समृद्ध जीवन जगत आहेस. तुझ्यासारखंच जीवन मला जगायची इच्छा आहे. अगं पण तू ऑलरेडी साधू जीवन जगायला निघून गेली, तू संन्यस्त झाली, तू वैराग्य स्वीकारलं, मग आता परत रिटर्न कसं काय येणार? नाही ग, पण तू जर सगळं एवढं साधनेच्या मार्गावर राहून तू जर एवढं सगळं प्राप्त करू शकले, मला तर अजून साधू जीवन जगून पण मला प्राप्त नाही झालं, मग आता मी काय करू? अगं प्रामाणिकपणा पाहिजे, ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी पाहिजे. तुझी आहे का तेवढी? तुझा तेवढे देवावर श्रद्धा आणि तेवढी सबुरी आहे का तुझ्या जवळ? म्हणे नक्कीच आहे, नक्कीच आहे. म्हटल्यानंतर मग तुला जर माझ्यासारखं आयुष्य जगायचं असेल तर मी सांगते तसं करशील, माझ्यावर विश्वास ठेवशील? म्हणे हो नक्की करेल. मग एक काम कर, मस्तपैकी छान छान साडी घाल, हा साधूचा वेश टाकून दे, सुंदर साडी नेस आणि हातात वरमाला घे, हातात वरमाला घे आणि हे जे गाव आहे ना म्हणे, या गावाचा चौफुला आहे, चौफुल्याच्या पूर्व दिशेला जो रस्ता जातो, पूर्व दिशेला त्या रस्त्याने जा आणि जोही कोणी तुला पहिला पुरुष भेटेल त्याच्या गळ्यात तू ती वरमाळा घाल, तुझं कल्याण होईल, असं म्हटली ही छोटी गायत्री. आणि आता मोठ्या बहिणीचा तर छोट्या बहिणीवर विश्वास होताच. ज्या अर्थी हिने माझ्या झोपडीची आग इथून विझवली त्या अर्थी ती सांगते त्याच्यात तथ्य आहे असं तिने ठरवलं आणि ठरलेल्या दिवशी तिने हातात वरमाला घेतली, नवरीचा वेश परिधान केला आणि पूर्व दिशेला चालायला सुरुवात केली. आता 1 किलोमीटर ती गेली असेल रस्त्यावर, रस्त्याच्या एका कोपऱ्यावर झाडाखाली एक कुष्ठरोगी माणूस, ज्याला कुष्ठरोग झालेला होता, असा बसलेला तिला दिसला आणि तिला कच कराकारण झालं. अरे माझ्या बहिणीने का माझं नुकसान केलेलं आहे? आता पहिला पुरुष हा दिसतोय, याला तर कुष्ठरोग आहे, या कुष्ठरोग धडधडीत दिसतोय, किडे पडलेले अंगाला, आणि अशा व्यक्तीच्या गळ्यात मी माळ घालणं म्हणजे आत्महत्या करण्यातलाच प्रकार आहे. अनेक विचार तिच्या मनात आलेत, माझी बहीण खरी की खोटी, तिने मला खरं सांगितलं असेल का खोटं सांगितलं असेल, तिचा माझा नुकसान करायचा तर हेतू नसेल. पण लगेच भगवंताची कृपा, तिने केलेल्या साधनेचा हे फळ होतं की हा निगेटिव्ह विचार तिच्या मनात आल्याबरोबर एक पॉझिटिव्ह विचार आला की नाही, माझी लहान बहीण माझं नुकसान करू शकत नाही, तिच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. आणि तिने कुठल्याही क्षणाचा आणि कुठलाही दुसरा विचार न करता ती वरमाला जी होती ती त्या कुष्ठरोग्याच्या गळ्यात घातली. कुष्ठरोग्याच्या गळ्यात घातल्याबरोबर काय आश्चर्य, 4-5 मिनिटात तिला काहीच कळत नव्हतं आणि हा कुष्ठरोगी उठून उभा राहिला. आणि तू माझ्यासारख्या कुष्ठरोग्याच्या गळ्यात वरमाला का घातलीस? तू तुझ्या स्वतःच कपाळ मोक्ष करून घेतला की काय? मला कोणी लोक अन्न सुद्धा देत नाही आणि तू चक्क माझ्या गळ्यात वरमाळा घालतेस, म्हणजे तू माझ्याशी लग्न केलेलं आहेस? हाऊ, म्हणजे कसं काय तू हे करू शकतेस? असं त्याने विचारल्याबरोबर ती म्हटली, माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे, भगवंतावर पूर्ण विश्वास आहे आणि भगवंताला समर्पित होऊन मी तुम्हाला माझा पती मानते.
असं बोलल्याबरोबर विजांचा चमचमाट झाला, ढगांचा कडकडाट झाला आणि एक दिव्य विमान तिथं आलं. आणि तो जो कुष्ठरोगी त्याचं एका सुंदर राजपुत्रामध्ये रूपांतरित झाला. आणि त्याने सांगितलं की मी गंधर्व आहे, मी शापित होतो आणि आज या ठिकाणी अनेक वर्षापासून तुझी वाट पाहत होतो. हे अशा पद्धतीने घडणं भगवंताची ही लीला होती. हे असं घडलं. आता ही गोष्ट फिक्शियस वाटेल तुम्हाला, ही गोष्ट तुम्हाला काहीतरी कपोलकल्पित असेल असं वाटू शकतं, पण तो काळ वेगळा होता. या गोष्टीचा मतितार्थ हाच आहे की आपण साधनेच्या मार्गावर आपण संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. साधू जीवन जगा किंवा गृहस्थात राहून जगा, पण जर तुमच्यात ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी असेल स्वतःशी, तरच अध्यात्मात प्रगती होते. दिस इज द टेक होम मेसेज ऑफ दिस स्टोरी. एक साधू जीवन जगायला गेली, पण ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी छोट्या बहिणी एवढी नव्हती, म्हणून अध्यात्मात ती अप्रगतच राहिली किंवा कमी प्रगत राहिली. समजून घ्या मला काय म्हणायचं ते. आणि छोटी बहीण की जी गृहस्थाश्रमात असली, पण पूर्ण सरेंडर, पूर्ण भक्तिभावाने, तन मन धन जो कुछ है सब तेरा या भावात ती राहिली, तर तिने अध्यात्मात तिच्या मोठ्या बहिणीपेक्षा जास्त प्रगती केली. या स्टोरी मधून जेवढं घ्यायला पाहिजे ते घ्या. कारण ही गोष्ट सर्वांसाठी नाही. कारण 100 पैकी 99 म्हणणार असं कुठे असतं होय? असं या परिकथा आहेत, या फॅन्टसीज आहेत, या असं काही नसतं. आहे की नाही याचा विचार सध्या करू नका. सध्या फक्त सत्य, अहिंसा, नीती आणि धर्म, सत्याचा कसा विजय होतो, नीती आणि धर्माचा कसा विजय होतो. छोट्या बहिणीला मोठ्या बहिणीने गुरु केलं आणि गुरुने दिलेल्या शब्दावर, वचनावर विश्वास ठेवून तिने कुष्ठरोग्याच्याही गळ्यात माळ घातली, म्हणून तिचं कल्याण झालं. समजलं तर समजलं, नाही समजलं तर द्या सोडून. अशी निष्ठा, अशी तितिक्षा, अशी श्रद्धा, एवढी सबुरी तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.